शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, कर्जमाफी झाली खरी गोष्ट आहे, परंतु कर्जमाफीतून कोण अपात्र असतील हे तुम्हाला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्यवस्थित एका बॅनरच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 कोण असतील पात्र या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वप्रथम पहिला पॉइंट जो सांगण्यात आलेला आहे, लोकप्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील विद्यमान माजी मंत्री, राज्यमंत्री, विद्यमान माजी लोकसभा राज्यसभा सदस्य, विद्यमान माजी विधानसभा विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि नागरी स्थानिक संस्थेचे सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतचे नगरसेवक। हे पॉइंट तुमच्या लक्षात अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यासाठी नक्की लक्षात असू द्या। यामध्ये कोण पात्र होणार नाहीत। भरपूर असे शेतकरी म्हणत आहेत की आम्ही पात्र आहोत। आता त्यानंतर लोकप्रतिनिधीचा पॉइंट समजला, आता आपण समजून घेऊया शासकीय अधिकारी कर्मचारी। केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त असणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र असणार नाहीत। राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदा महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, एसटी महामंडळ इत्यादी व अनुदानित संस्था यांचा अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त असणारे व्यक्ती या योजनेसाठी पात्र असणार नाहीत, हे तुमच्या लक्षात असू द्या। यानंतर आयकरदाते शेती बाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरणारे व्यक्ती म्हणजे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत, असे लाभार्थी अपात्र होतील। याचबरोबर निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त आहे, माजी सैनिक यामध्ये वगळून आहेत, माजी सैनिकांना लाभ मिळणार आहे। यानंतर सहकारी संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी यामध्ये सांगण्यात आले, कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँका लिमिटेड, सहकारी दूध संच या संस्थेचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी यांचे एकत्रित वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणारे व्यक्ती अपात्र राहतील, असा सुद्धा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे। शेवटी सहकारी साखर कारखान्याचे हंगामी कामगार योजनेसाठी अपात्र असणार नाहीत, ही सुद्धा टीप तुमच्या लक्षात असू द्या। अशा पद्धतीने जे लाभार्थी अपात्र ठरणार आहेत, कोण अपात्र असतील याचा उल्लेख स्पष्टपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेला आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। तुम्हाला कळून आलेलं असेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी कोण असतील अपात्र। धन्यवाद।